मित्रांनो, पुन्हा एक रविवार आला आणि नरखेडमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऑफिस बंद आहे. बाहेर बोर्ड लावलेला आहे की आज गाडी येणार नाही, कोणीही रांगेत लागू नये. परंतु तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नागरिकांची गर्दी, सिलेंडर मिळणार या इच्छेने सकाळीपासून त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. चला तर काही नागरिकांशी आपण चर्चा करूया, काय म्हणतात ते. भाऊ मला सांगा, सिलेंडर किती तारखेला बुक केलं तुम्ही? 27 तारीखला केलं. 27 तारखेला केलं, अजूनपर्यंत सिलेंडर मिळालं नाही का? 27 फरवरीचा मेसेज यायचा, पेमेंट सुद्धा झालेला. पेमेंट झालेलं आहे, मग सिलेंडर नाही आला का? अजून सिलेंडर आला नाही. सिलेंडरची घटना मागच्या 10 दिवसचीच आहे. अच्छा. त्याच्या पहिले सिलेंडर घरी आला पाहिजे. काय म्हणतो मेसेज? मेसेज हे डिलिव्हर झालं, हेही मेसेज आला आहे. डिलिव्हर झालं हे मेसेज आलेला आहे, पण डिलिव्हर अजून झालं नाही. रोज येऊन राहिलो, 10 दिवस झाले. तुम्ही ऑनलाईन पेमेंट केला? पेमेंट सगळं झालंय. 10 दिवस झाले येऊन राहिले, तर रोज उद्या या उद्या या उद्या या. माझे वडील येऊन राहिले, रोज पाठवून राहिले. त्यांना काम राहते म्हणून थांबत नाही इथं. मग आज तुम्हाला बोलावलं होतं का सिलेंडर साठी? आज बोलवलं 10:30 वाजता. आज 10:30 वाजता, आज रविवार आहे. हे बघा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे, रविवार दिनांक 22/3/2026 ला सिलेंडरची गाडी येणार नाही, कृपया कोणीही रांगेत लागू नये. आणि या ठिकाणी सिलेंडरचे ग्राहक काय म्हणतात, यांना आज बोलावलं होतं. हे बघा यांची फजिती या ठिकाणी होते आहे. कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना या ठिकाणी उन्हातानामध्ये सिलेंडरसाठी या ठिकाणी ग्राहक आलेले आहे. त्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता या ठिकाणी बोर्ड लावले आहे. मात्र तुम्ही या ठिकाणी गर्दी पाहू शकता, सिलेंडर घेऊन या ठिकाणी नागरिक आलेले आहे. हे बघा सिलेंडरची 1 तासाआधी या ठिकाणी 50 ते 100 सिलेंडर होते, पण नाही लाजाने त्यांना त्यांच्या कामावर जावं लागलं आणि बोर्ड पाहून ते बाहेर गेले. भाऊ कुठल्या गावचे तुम्ही? खंडाळा. केव्हा आले तुम्ही? 9:30 वाजता. 9:30 वाजता. केव्हा सिलेंडर बुक केलं भाऊ? 3 दिवस झाले. हे पहा ना, त्यानंच केलं बुक. 3 दिवस झाले. 3-4 दिवस झाले त्याच्यातच बुक हे केलं. बघा या मोबाईलवर या भाऊनी सिलेंडर बुक केलं. मग सिलेंडरसाठी काय मिळाले भाऊ? दुकानाला काय मिळाले? 3 दिवसांनी या म्हणे. 3 दिवसांनी या म्हणे. 5 दिवस झाले. आता मला सांगा, नियमानुसार रविवारी भाऊ ऑफिस बंद असते का? नाही. ऑफिस केव्हा बंद असते? सोमवारला बंद असते, बरोबर. म्हणजे आज जर बंद ठेवलं मग उद्या सुरू राहणार का? काही गॅरंटी आहे का? नाही. म्हणजे 2 दिवस गेले, मंगळवार बुधवार म्हणजे मंगळवारी खूप मोठी रांग लागणार असं निश्चित आहे. 4 दिवसची रांग लागत मध्ये. किती दिवसापासून तुमच्या घरी सिलेंडर नाही आहे? 8 दिवस झाले. 8 दिवस झाले. मग स्वयंपाक वगैरे कशा सुरू आहे सध्या? चुलीवर. चुलीवर. काड्या. आपल्या नरखेड्या गावामध्ये काड्या उपलब्ध आहे का स्वयंपाकासाठी? नाही, मी पिंपळगाव. तुम्ही पिंपळगाववर राहता, मग काड्या कुठून आणता? काड्या मिळतात का? नाही ना, नाही का? जंगलात जावं लागतं. जंगलात जावं लागते. काका कुठल्या गावचे तुम्ही? तीनखेडा. केव्हा आले? 10 आले. सिलेंडर संपला का? केव्हा नंबर लावला? नंबर लावासाठी काल आलो, तर काल म्हणे उद्या या म्हणे पावती घेऊन जा म्हणे. म्हणून तुम्ही आज आले. आणि आज दुकान या ठिकाणी चक्क बंद आहे. हा. तुम्ही एजन्सीला फोन वगैरे लावला का? त्यानं काल येऊन भेटलं ना. अच्छा, आज या म्हणाले. हा. पण या ठिकाणी बघा बोर्ड लावलेला आहे, आज गाडी येणार नाही. आणि या ठिकाणी नागरिक म्हणतात की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आज बोलावलेलं आहे. ही फजिती होत आहे. हे बघा सिलेंडरसाठी किती या ठिकाणी नागरिक आलेले आहे. आता यांचे प्रश्न कोण ऐकणार आहे? मला सांगा, तुम्ही रांगेमध्ये उभे आहेत, कोण आहे या गोष्टीला जिम्मेदार? शासन. कोण आहे जिम्मेदार? कोणी तर जिम्मेदार असेल ना, नाही का? तर बघूया आणखी किती गर्दी या ठिकाणी होते सिलेंडरसाठी. दुकान बंद असले सुद्धा या ठिकाणी सिलेंडर मिळणार या इच्छेने नागरिक नरखेडच्या या इंडियन गॅस ऑफिस समोर आलेले आहे. यांना सांगण्यात आलेलं होतं की सिलेंडर मिळणार, परंतु त्यांनी या ठिकाणी बोर्ड लावलेला की आज सिलेंडर मिळणार नाही, गाडी येणार नाही, रांगेत कोणीही लागू नका. परंतु या ठिकाणी नागरिक तुम्ही पाहू शकता, दुकान उघडेल, सिलेंडर मिळणार या आशेने या ठिकाणी उभे आहे. आणि ऑफिसमध्ये फोन लावला असता इंडियन गॅसचे जे कर्मचारी आहे ते कुठलेही फोन उचलत नाही अशी यांची तक्रार आहे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी इंडियन एजन्सी आहे, कुठलेही बोर्ड या ठिकाणी लावले नाही, कोणाचीही मोबाईल नंबर नाही. मग यांनी कॉल करावा तर कोणाला करावा? हे बघा या ठिकाणी गर्दी. हे बघा या ठिकाणी सिलेंडर घेऊन आलेलं आहे सर्व नागरिक.